नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परीक्षा असेल किंवा अंतर्गत जी ग्रामीण आणि शहरी भागामधील परीक्षा असेल, ज्या डिपार्टमेंटल एक्झाम बोलतो. सरळ सेवा वेगळी आणि डिपार्टमेंटल एक्झाम वेगळी असते. याची पात्रता वेगळी आहे, वयोमर्यादा वेगळी आहे, परंतु अभ्यासक्रम सारखाच आहे का नेमका वेगळा आहे आणि आपण दोन्ही परीक्षेकरिता पात्र ठरू शकतो का, ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का, या संदर्भात हा व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे. एकूण प्रश्न परीक्षा पद्धत, प्रश्न किती आहेत, प्रत्येक विषयाला किती प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याचे गुण किती असणार आहेत, वेळ किती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याकरिता आपण सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर बघा, आपल्याकडे सरळ सेवा आणि अंतर्गत परीक्षेकरिता बॅचेस सुरू झालेले आहेत. सरळ अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरतीकरिता आयसीडीएस व संगणक विषय असेल ही बॅच असणार आहे. यामध्ये म्हणजे सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत. मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान आणि कम्प्युटर हे सगळ्या विषयांचा समावेश असेल. तसे यामध्ये तुम्हाला पीवायक्यू, एमसीक्यूचा सराव करून घेतला जाणार आहे. दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन असणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. म्हणजे तुम्हाला लाईव्ह सुद्धा पाहता येईल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा, अनलिमिटेड वेळा लेक्चर रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येतील. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, तर आपल्या जास्त वेळ न घेता या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती, सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत मध्ये ग्रामीण आणि शहरी, एकदा पात्रता समजून घ्या. ही जी सरळ सेवा भरती आहे याला फक्त एनी ग्रॅज्युएशन, आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स बॅकग्राऊंड मधील महिला भगिनी आहेत, मुली आहेत, यांना फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत, लास्ट इयरला आहेत आता, आणि त्यांची एक्झाम होऊन लगेच निकाल लागेल मे पर्यंत, कारण ती जाहिरात जुलै महिन्यामध्ये येणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. तसेच ज्यांची वयोमर्यादा सरळ सेवेकरिता ओपन करिता 38 आणि कॅटेगरीमध्ये 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे. तर तसेच अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या महिला भगिनी आहेत, अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी 10 वर्ष कार्य केलेलं आहे, ओके, त्यांची सुद्धा मेगा भरती, शहरीची 272 पदांची आणि ग्रामीणची 228 पदांची, आणि ही जी सरळ सेवेचे मागच्या वेळेस 128, परंतु यामध्ये 250 ते 300 पदांचा समावेश असू शकतो, कारण तर एकूण 8000 पदे या ठिकाणी काय झालेली आहेत, मंजूर झालेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी वयोमर्यादा 50 करण्यात आलेली आहे, शिथिलता देण्यात आलेली आहे. व आता नेमकं जी आर मध्ये 50 येते का 55 येते अंतर्गत भरतीकरिता ते पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर याचा जो अभ्यासक्रम आहे सरळ सेवा आणि अंतर्गत मध्ये, हा चार्टच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे, ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. बघा, प्रश्नांची संख्या 100 आहे दोन्ही परीक्षेकरिता, आणि गुण 200, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जाणार आहे. तर विषय आहेत 7 आणि एकूण कालावधी तुमचा परीक्षेचा 90 मिनिटाचा असणार आहे. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर यामध्ये सरळ सेवा करिता हे सरळ सेवेचा चार्ट आहे आणि इकडचा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील परीक्षेचा आहे. ह्या दोन्ही परीक्षा वेगळ्या आहेत. ओके, तर यामध्ये मराठी व्याकरण सरळ सेवेकरिता 10 प्रश्न आणि अंतर्गत करिता 20 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर इंग्लिश ग्रामरचे 10 प्रश्न, सरळ अंतर्गतला सुद्धा 10 प्रश्न 20 गुण, सामान्यांचे सुद्धा सेम प्रश्न 20-20 असणार आहेत. गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न, सेम मार्क. त्यानंतर आयसीडीएस चे 20 प्रश्न, इकडे अंतर्गत आणि सरळ सेवेला सुद्धा 20, पोषण अभियानचे 10 सेम. फक्त कम्प्युटर हा विषय सरळ सेवा परीक्षेकरिता आहे, अंतर्गत करिता नाही. तर तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. मी बाजूला सरकतो, तुम्हाला बरोबर हा अभ्यासक्रम दिलेला आहे, हा आपल्या नोटबुक मध्ये फर्स्ट पेज वरती लिहून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर डिटेल टॉपिक लिस्ट, जसं की मराठी व्याकरण मध्ये कोणते टॉपिक आहेत, इंग्लिश ग्रामर मध्ये व्होकॅब आणि प्लस जो थेरी पार्ट आहे ते बघायचं आहे. सामान्य ज्ञानमध्ये जे बरेच विषय आहेत, जसं की इतिहास असेल, भूगोल आहे, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, या 6 विषयाचा यामध्ये समावेश होतो. सामान्य ज्ञानमध्ये 20 प्रश्न 40 गुण दिले जाणार आहेत तुम्हाला, आणि व्हास्ट सिलेबस आहे. आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागणार तरच परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. आयसीडीएस मध्ये सुद्धा मोठा सिलेबस आहे, पोषण अभियान, पोषण आहार आणि कम्प्युटर एकदम बेसिक आहे.
संगणकाचे प्रकार, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस एकदम सोपं यामध्ये परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर ही एक अपॉर्च्युनिटी महाराष्ट्र सरकारमार्फत तुम्हाला ICDS विभागांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. परंतु आपल्याला एक टार्गेट ठेवायचं आहे. यावर्षी मला अंगणवाडी सुपरवायझर बनायचं आहे. मागच्या वेळेस जरी तुम्ही 102 पदाची जाहिरात आली होती, परीक्षा दिली, परंतु कुठेतरी तुम्ही मार्क कमी पडलेले आहेत, मार्गदर्शन मिळालं नव्हतं योग्य प्रकारे. काय वाचायचं नेमकं, काय वाचायचं नाही हे माहिती असणं गरजेचं आहे. काय नाही वाचायचं कळालं की तुम्हाला काय वाचायचं आहे यामधलं, कारण तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये खूप सारे बुक अवेलेबल आहेत. तुम्हाला कुणी कोणतंही बुक सांगेल त्यामधनं खरं डाटा येणार आहे का तो, किंवा तुम्ही खूप वाचल्यानंतर तुमच्या लक्षात राहणार आहे का. तर याकरिता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचं जे आहे PDF नोट्स आपल्याकडे एका विषयाकरिता 2-2 बुक या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स बुक वापरले जाणार आहेत. त्यामधल्या नोट्स झेरॉक्स काढण्यासाठी सुद्धा अवेलेबल असणार आहेत. तर तुम्हाला कोणतेही बुक रीड करणे म्हणजे बुक परचेस करण्याची आवश्यकता या ठिकाणी भासणार नाही. तर या सिलेबस नुसार, सिलेबस ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड सगळे लेक्चर सगळ्या विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहेत. अंतर्गत सुद्धा ICDS आणि क्वेश्चन विषय असेल, ज्या महिला भगिनी आता 10 वर्ष झालेत किंवा होणार आहेत, किंवा ज्यांना कमी झाली नाहीत परंतु त्या सरळ सेवेमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात. परंतु सरळ सेवेची तयारी करणारी महिला अंतर्गत डिपार्टमेंटची एक्झाम देऊ शकत नाहीत. तर याकरिता आपल्याला ही बॅच जॉईन करण्याचा 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला कॉलवरती किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे, किंवा व्हॉट्सअपची लिंक आहे. आपला इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरती जॉईन होण्याकरिता आपण रिक्वेस्ट सेंड करायची आहे. त्यामध्ये रिक्वेस्ट एक्सेप्ट केली जाईल आणि आतापासून अभ्यासाला सुरुवात करा, कारण जाहिरात आल्यानंतर आपण धावपळ होणार आहे. 3 ते 3.5 महिन्याचाच कालावधी मिळेल अभ्यासाकरिता. तर ते न होण्याकरिता आतापासून थोडा अभ्यास करा. योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता तुमच्याशी नेहमी या ठिकाणी तत्पर असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला तुम्ही नसाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.